पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माचं लग्न मोडलं। काही दिवसांपूर्वीच रवी वर्माचं लग्न ठरवण्यात आल्याची माहिती। अटकेच्या कारवाईमुळे रवी वर्माचं लग्न मोडलं। काढलेल्या पिकाचा पंचनामा होणार नाही, तिथं ढेकळांचे पंचनामे करायचेत का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य। शेतकरी नेत्यांच्या टीकेनंतरही कोकाटे विधानावरती ठाम। राज्यात 30 मे ते 10 जून पर्यंत पावसाची उघडीप। हवेचा दाब वाढल्यानं पुढील 10 ते 12 दिवस पावसाची विश्रांती। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी हवामान तज्ज्ञांचं आवाहन। गोकुळच्या अध्यक्षांची आज निवड। संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार। अध्यक्षपदासाठी हसन मुश्रीफांचा मुलगा नावेद मुश्रीफांचं नाव चर्चेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर। संघटनात्मक पदाच्या नियुक्त्यांवरून युवा आमदार नाराज। मोठ्या महापालिकांमध्ये महायुती एकत्र लढणार, नो रिस्क धोरण। महायुतीच्या नेत्यांची माहिती। वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, रोहिणी खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राजकीय हितसंबंधातून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप। शशांक आणि सुशील हगवणेनं खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं उघड। शस्त्र परवाने पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांच्या सहीनंतर मिळाल्याचाही आरोप। सुपेकरांनी मात्र आरोप फेटाळले। अडीच हजारांपेक्षा जास्त महिला सरकारी कर्मचाऱ्यांनीच घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। 9 महिन्यामध्ये प्रत्येकीला मिळाले 13,500। आता सरकार करणार वसूल। पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीनं रचला इतिहास। संस्थेच्या स्थापनेनंतर 75 वर्षांनी एनडीएतून प्रशिक्षित झालेल्या 17 मुलींना सैन्य दलात अधिकारी होण्याची संधी।